तेव्हा या टुर्नामेंटमध्ये कोण जिंकेल मला माहित नाही. ते तुम्ही मला सांगणार आहात. पण आत्ता जर मला विचाराल तर या टुर्नामेंटमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट अँड वर्ल्ड इज वन ही भावना निश्चित जिंकणार. नमस्कार. द उदय निगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, आज एका वेगळ्याच विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे आणि ते म्हणजे दिवसेंदिवस आपल्याकडे पहाटे उठणाऱ्यांची संख्या खूप वाढते. नाही नाही, मॉर्निंग वॉकला वगैरे जाणाऱ्यांची नाही, तर सध्या फिफा वर्ल्ड कप सुरू आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या थरारक मॅचेस पाहण्याकरता अनेक भारतीय पहाटे गजर लावून उठतायत आणि अगदी दारावर दूधवाल्याची बेल वाजेपर्यंत त्या मॅचेस बघतायत आणि तो थरार दिवसभर ते आपल्या उरात बाळगत असतात. 11 जून 11 जूनला अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये फिफा वर्ल्ड कपचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटन सोहळ्याला जे प्रत्यक्ष हजर होते त्यांचं भाग्यच. याची देही याची डोळा, इतका नयनरम्य सोहळा त्यांना पाहायला मिळाला. काय ते तंत्रज्ञानाचा आविष्कार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे नवनवीन आविष्कार तिथे पाहायला मिळाले. लेझर शोज, ती थरकती नृत्य, ते अफलातून जोश, एनर्जी, हे सगळं मंत्रमुग्ध करणारं होतं. 48 देश याच्यात सहभागी होत आहेत. 3 देश मिळून हे होस्ट करतायत. अमेरिकेच्या बरोबर कॅनडा आहे आणि मेक्सिको आहे. मला वाटतं मेक्सिकोच्या इनॉग्रल प्रोग्राममध्ये शकीराने अफलातून गाणी आणि तिचं नृत्य पेश केलेलं आहे. त्यामुळे अनेक भारतीय पहाटे उठून या मॅचचा थरार अनुभवत आहेत. आता यात भारत कुठेच नाहीये, परंतु जे खेळतायत ना ते निव्वळ अफलातून आहे. तुम्हाला मी आज इतके वर्ष फुटबॉल बघतोय, कुठल्या मॅचेस लक्षात राहतात माहितीये? ज्या मॅच मध्ये शेवटच्या क्षणाला काहीतरी थरारक घडतं आणि शेवटपर्यंत त्याचा विजेता कोण आहे हे सांगता येत नाही, इतका थरार कायम असतो, त्या मॅचेस आपल्या कायम लक्षात राहतात. बघा, आठवा, या टुर्नामेंट मधल्या कोणत्या मॅचेस तुमच्या लक्षात राहिल्या? एक 5-6 ज्या माझ्या लक्षात राहिल्या त्या मी सांगतो. यापेक्षा वेगळ्या जर तुमच्या कोणाच्या लक्षात राहिल्या असतील तर तुमच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये या शोच्या जरूर तुम्ही लिहा. त्यातली पहिली होती पोर्तुगल क्रोएशियाची. दोन्ही अत्यंत तगडे संघ. तुम्हाला सांगतो, लास्ट मिनिट पर्यंत कोण जिंकणार हे सांगता येत नव्हतं. शेवटच्या क्षणी पोर्तुगालच्या खेळाडूंनी कमाल केली आणि शेवटच्या मिनिटाला गोल केला आणि पोर्तुगलने ती मॅच आपल्या खिशात टाकली. अफलातून, अविस्मरणीय अशी मॅच, लक्षात राहावी अशी मॅच आहे. दुसरी एक सामना होता तो इंग्लंड आणि काँगो. तसा काँगोचा संघ हा मध्यम किंवा त्या खालचाच, परंतु त्यांनी पहिल्या हाफमध्ये इंग्लंडला असं झुंजवलं की इंग्लंडला काहीही करता आलं नाही. परंतु सेकंड हाफमध्ये इंग्लंडनं पूर्णपणे स्ट्रॅटेजी बदलली. अर्थात हे सगळं यश त्यांच्या कोचचं. आणि सेकंड हाफमध्ये इंग्लंडनी जोरदार आघाडी घेत तो सामना आपल्या खिशात टाकला. एक प्रकारे दुसऱ्या हाफमध्ये सामन्याचं चित्र पालटायची जी मोजकी उदाहरणं आहेत त्यातली ही मॅच मला असं वाटतं इंग्लंड काँगोची निश्चित लक्षात ठेवता येईल. शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही. खरं तर अशी आणखीन एक मॅच झाली ज्यात कळून चुकलं होतं की युएसए जिंकणार आहे, पण त्यांच्या विरोधी असलेल्या बॉस्नियानी त्यांना जी झुंज दिली ना, ती बोस्नियाची झुंज तुम्हाला सांगतो इतकी अफलातून होती की ज्याचं नाव ते. जरी अमेरिकेने ही 2-0 मॅच जिंकली असली तरी देखील क्रीडा रसिकांच्या अनेक दशकं लक्षात राहील असा हा सामना लढलेला होता. आणखीन एक म्हणजे मॉरोक्को आणि नेदरलँड, दोन्ही तगडे संघ आणि दोघांची समसमान अशी गोल्स झालेले. परंतु शेवटच्या पेनल्टी शूटआउटमध्ये मॉरोक्कोने बाजी मारली आणि 3-2 हा सामना आपल्या खिशात घातला. मॉरोक्कोमध्ये त्यावेळेला जो जल्लोष झाला तो सुद्धा तिथल्या काही माध्यमांनी दाखवला. निव्वळ अफलातून, थरारक, तुम्हाला सांगतो अख्ख्या देशाचं स्पिरिट जागृत करणारी मॉरोक्कोच्या अशी ती मॅच झाली. आणखीन एक मॅच म्हणजे पॅराग्वे आणि जर्मनी. खरं तर जर्मनी हा अत्यंत तगडा संघ, त्यामुळे सर्वसाधारणपणे जर्मनी जिंकेल असा अंदाज होता. परंतु पॅराग्वे आणि जर्मनी या मॅचमध्ये पॅराग्वेनी जर्मनीला अफलातून झुंजवलं. शेवटी दोघांचं समसमान झाल्यानंतर तिथे एक पेनल्टी मिळाली
आणि त्या पेनल्टीनं सगळा खेळ फिरला आणि पॅराग्वेनी सामना खिशात घातला. हा, आणखीन एक लक्षात राहिलेला सामना, तो सामना तुम्हाला सांगतो आजपर्यंत आणि याच्यानंतर अनेक वर्ष मी विसरूच शकत नाहीये, आणि तो म्हणजे बेल्जियम आणि सेनेगलचा. बेल्जियम आणि सेनेगल हे दोन्ही तुल्यबळ संघ, दोघांची समसमान अशी गोल संख्या झालेली. शेवटी एक्स्ट्रा टाइम दिला गेला आणि त्या एक्स्ट्रा टाइम मध्ये बेल्जियमनी एक असा अफलातून गोल केला की 3-2 असा सामना तो आपल्या खिशात घातला. सर्वसाधारणपणे जे सामने असे शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण करतात ना, ते आपल्या लक्षात राहतात. पण या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत कोण लक्षात खेळाडू राहिले असतील तर अर्थातच 10 नंबरची जर्सी घालणारा 39 वर्षाचा लिओनल मेस्सी. एवढ्या वयातही त्याची चपळाई जी आहे ना, ती 20च्या तरुणाला लाजवेल अशी आहे. त्याचं जे फुटवर्क आहे ते निव्वळ अफलातून आहे. त्याच्याकडे एकदा बॉल गेला की त्या बॉलचा कंट्रोल आणि सतत त्याची भिरभिरती नजर आणि त्याच वेळेला गतिमानपणे धावणं. तुम्हाला सांगतो कित्येक मैल एका सामन्यात अत्यंत वेगाने हा खेळाडू धावत असतो. 10 नंबरची जर्सी घालणारी आणखीन एक व्यक्ती म्हणजे माबे, यस, फ्रान्सचा माबे. त्याचंही तेच आहे. काय अमेझिंग फुटवर्क आहे तुम्हाला सांगतो, काय स्किल आहे. एकदा याच्याकडे बॉल गेला की क्षणार्धात तो विरुद्ध बाजूच्या गोल जवळ गेलाच म्हणून समजा. इतकं विलक्षण फुटवर्क, आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे या दोघांचं आपल्या टीम बरोबर, ते निव्वळ निव्वळ अप्रतिम तुम्हाला सांगतो. एखादा अ, काय म्हणू आपण त्याला, काही काही माझ्याकडे उपमाच नाहीये. इतके दोघं खेळाडू आता जबरदस्त फॉर्मात आहेत. परंतु आता तरी मला विचाराल तर इट्स द डे ऑफ मेस्सी. दिस टुर्नामेंट बिलॉंग्स टू मेस्सी. मेस्सीची कदाचित ही शेवटची फिफा वर्ल्ड कप असेल, आणि त्यामुळे त्याला त्याला जर सर्वात जास्त गोल करायचा मान मिळाला आणि गोल्डन बूट मिळाला तर तो एक त्याच्या कारकिर्दीला केलेला अफलातून असा शेवटचा सलाम असेल. आणखीन एक खेळाडू ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि तो म्हणजे नॉर्वेचा अर्लिंग हॉलंड. वॉच दिस प्लेअर. नॉर्वेच्या पुढच्या वाटचालीमध्ये अर्लिंग हॉलंड हा एक अत्यंत महत्वाचा खेळाडू असणार आहे. त्याचा डिफेन्स आणि अटॅक दोन्ही विलक्षण जबरदस्त आहे. त्याचं धावणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका क्षणार्धात कोण बदलत आपला तोल न सांभाळता कधी हळू आणि कधी जोरात किक मारणं, हे निव्वळ अफलातून आहे. ॲज फार ॲज द स्किल इज कन्सर्न, अर्लिंग हॉलंड इज वन ऑफ द टॉप 3 प्लेयर्स इन दिस वर्ल्ड कप. आणखीन एक म्हणजे हेनरी केन. त्याचं स्पेलिंग जरी KANE असलं तरी मामा काणे किंवा काणे याच्याशी त्यांचा काही संबंध नाहीये. इट्स हेनरी केन ऑफ इंग्लंड. हेनरी केन हॅज ऑल्सो इम्प्रेस लॉट मेनी पीपल. बिलीव्ह मी, आज टुर्नामेंट सुरू व्हायच्या आधी तो वन ऑफ द टॉप 3 प्लेयर्स असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, आणि त्याप्रमाणेच घडलेलं आहे. आता बारी आई गोलकीपर की. कुठला गोलकीपर सर्वोत्तम, तर आता या क्षणाला मला विचाराल ना, तर राहुल रंगेल, मेक्सिकोचा राहुल रंगेल 1 नंबरची जर्सी घालतो, आणि त्याची जी काही डिफेन्सची क्षमता आहे ना, ती निव्वळ अफलातून आहे. आपल्यावर होणारा अटॅक आधीच ओळखून स्वतःला त्या जागी पोझिशन करून समोर देणारा बॉल अडवण्यामध्ये विलक्षण महारत त्यांनी हासिल केलेली आहे. दुसरा आहे म्हणजे उनाई सिमॉन. हा पण 1 नंबरची जर्सी घालतो. येस, स्पेनचा उनाई सिमॉन. त्यालाही मी असाच वन ऑफ द टॉप गोलकीपर्स ऑफ दिस टुर्नामेंट म्हणून सांगेन. ही विल बी रिमेंबर्ड अँड हिज कॉन्ट्रीब्युशन विल बी रिमेंबर्ड इन स्पेन फॉर अ लॉंग टाइम. इतका हा जबरदस्त. हे दोघंही, उनाई सिमॉन आणि राहुल रंगेल, हे या टुर्नामेंटचे मला असं वाटतं वन ऑफ द बेस्ट गोलकीपर्स. खरं तर ही टुर्नामेंट सुरू झाली ना, तेव्हा फार रॉंग रिझन्ससाठी प्रसिद्ध झाली होती. तुम्हाला आठवतंय, सोमालियाचे एक टुर्नामेंटचे पंच होते. ते पंच तिकडे आले आणि त्यांना विमानतळावरून परत पाठवलं गेलं. त्यांचा विजा नाकारला गेला. असाच विजा अनेक प्रेक्षकांचा नाकारला गेला, खेळाडूंचे जे समर्थक येतात त्यांचा नाकारला गेला, आणि त्यामुळे एकूणच या स्पर्धेवर विचित्र असं सावट पसरलं होतं. एकतर अमेरिका आणि इराण यांचं युद्ध जोरात सुरू आहे, त्यामुळे इराणच्या खेळाडूंचे विजा हा एक प्रश्नचिन्ह होतं, आणि ते आजही आहे. त्यामुळे त्यांचे बहुतांशी सामने हे मेक्सिको किंवा कॅनडामध्ये होत आहेत, आणि ते राहतात सुद्धा मेक्सिकोमध्ये. अमेरिकेत जेव्हा मॅच असते तेव्हा ते अमेरिकेत फ्लाय करून येतात, आणि मॅच झाली की ते परत जातात. पण
इराणच्या प्लेयर्सना अमेरिकेने काही विजा दिला नाही. तेव्हा सामने सुरू व्हायच्या आधी एक कुजबूज चालू होती. टीकाकार टीका करत होते की वेदर फिफा वर्ल्ड कप, दिस वर्ल्ड कप डिवाइड्स द स्मॉल प्लॅनेट. पण 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 देर इज समथिंग विच इज अबाव ऑल धिस. या सगळ्याच्या वरती जाऊन फुटबॉल दशांमुळे उरलाय तो त्यातल्या अफलातून विविधतेनं. विविध संस्कृत्यांची मिश्र संस्कृती असलेले शेकडो खेळाडू याच्यात खेळतायत. साधारणतः 1250 खेळाडू आत्ता मैदानावर खेळताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यातूनच या विविध संस्कृत्यांचं, नॅशनॅलिटीजचं हे जे एक विराट असं अनोखा संगम पाहायला मिळतोय ना, तो यापूर्वीच्या आतापर्यंतच्या कुठल्याही वर्ल्ड कप मध्ये मला पाहायला मिळाला नव्हता. अगदी कतारमध्ये पण नाही. त्यामुळे हे सगळे खेळ पाहताना ते खेळाडू त्यांच्या बॅकग्राऊंड तपासून पाहिल्या तेव्हा लक्षात आलं अर्थ इज अ स्मॉल प्लॅनेट. तुम्हाला काही खेळाडू आणि त्यांची बॅकग्राऊंड सांगतो, मग तुम्ही मला सांगा हे नेमके कोण आहेत. उदाहरणार्थ झिदाने इक्बाल. झिदाने इक्बाल याचा जन्म कुठे झालाय तर मँचेस्टरमध्ये, म्हणजेच इंग्लंडमध्ये. आता इंग्लंडमध्ये जन्म झालेला हा, त्याची आई कुठली आहे तर इराकी आहे आणि वडील कुठले आहेत तर पाकिस्तानी आहेत. आणि हा खेळतोय कोणाकडून तर इराककडून. आहे की नाही गंमत. अशीच गंमत आहे अर्लिंग हॉलंड, ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला. त्याचा जन्म झाला इंग्लंडमध्ये आणि तो खेळतोय नॉर्वेकडून. आणि तो ज्या संघाच्या विरोधात खेळतोय ना, तो संघ म्हणजे सेनेगल. त्या सेनेगलचा एक एडुआर्डो म्हणून प्लेअर आहे, अफलातून प्लेअर. जरूर त्याचा खेळ तुम्ही बघा. तो त्याचा जन्म कुठला आहे, त्याचा जन्म आहे फ्रान्सचा आणि तो खेळतोय सेनेगलकडून. टुर्नामेंटचा पहिला गोल कोणी केला तर तो पहिला गोल केला मेक्सिकोच्या ज्युलियननी. हा जो मेक्सिकोचा ज्युलियन आहे त्याचा जन्म कुठला आहे कोलंबियाचा आणि तो खेळतो कोणाकडून तर मेक्सिकोकडून. आता संघ कुठलाही असला ना तर या वर्ल्ड कपचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक संघात जेवढे मायदेशात जन्माला आलेले प्लेयर्स आहेत ना, त्यापेक्षा जास्त असे प्लेयर्स आहेत की जे दुसऱ्या देशात जन्माला आले आणि त्या देशात स्थलांतरित झाले. किंवा असे अनेक प्लेयर्स आहेत की ज्यांचे आई वडील एका नॅशनॅलिटीचे नाहीत. म्हणजे आई कुठल्या तरी आफ्रिका खंडातली आणि वडील कुठल्या तरी युरोपियन खंडातले आणि ते सेटल झालेत ऑस्ट्रेलिया किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी. असे असंख्य खेळाडू तुम्हाला सांगतो या टुर्नामेंटमध्ये पाहिले आणि तेव्हा लक्षात आलं विविध संस्कृत्यांचा संगम असलेली एकच जागा ती म्हणजे फुटबॉलचं मैदान. ही यादी इथंच संपत नाही. या यादीत आणखीन एक नाव आहे ते म्हणजे स्वित्झर्लंडचा कॅप्टन ग्रॅनिट खाक किंवा झाक. ते स्पेलिंग विचित्र आहे जरा. तो तो खेळाडू अफलातून अशा करता येतो लक्षात राहतो याचं कारण तो 6 फुटापेक्षा जास्त उंचीचा आहे. आणि तो जरी स्वित्झर्लंडकडून खेळत असला तरी त्याचे आई वडील कोण आहेत तर ते स्थलांतरित अशा कोसोवो या बर्बाद देशाकडून इकडे आलेले आहेत. 34 नंबरची जर्सी घालतो. जरूर बघा याचा प्ले, मग तुमच्या लक्षात येईल की देशात कुठल्या जन्म झाला, कुठल्या परिस्थितीत जन्म झाला, यापेक्षा त्यांनी काय कठोर मेहनत घेतली याला सर्वात जास्त महत्व असतं. आता या टुर्नामेंट मधला सर्वात टॉलेस्ट म्हणजे सर्वात उंच खेळाडू कोण आहे तर तो खेळाडू आहे ऑस्ट्रियाचा. ऑस्ट्रियाचा एक खेळाडू चक्क 6 फूट 9 इंच. होय, 6 फूट 9 इंच आहे. आणि अर्थात त्याच्यावर मैदानावर पळण्याचं काम नाहीये त्याच्याकडे, तर तो गोलकीपर आहे. याचं कारण त्याच्या उंचीमुळे त्याचे हात आणि पाय लांबवर जाऊ शकतात आणि तो कुठलाही गोल सहज अडवू शकतो. फ्लॉरियान त्याचं नाव आहे. 6 फूट 9 इंच इतकी याची उंची आहे. आणि याच टुर्नामेंट मधला जो सर्वात बुटका असा खेळाडू आहे त्याची उंची आहे 5 फूट 2 इंच. या खेळाडूचं नाव आहे सेजार युनिस. सेजार युनिस हा पनामाकडून खेळतोय आणि त्याची उंची आहे 5 फूट 2 इंच. म्हणजे 5 फूट 2 इंच ते 6 फूट 9 इंच इतकी उंचीची पण व्हरायटी आपल्याला या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळालेली आहे. जपानचा एक गोली आहे, मला वाटतं 31 नंबरची जर्सी घालतो, 6 फीट 2 इंचेस टॉल. तो जरी जपानचा असला तरी त्याचे वडील जे आहेत ते घानाचे आहेत पण आई जॅपनीज आहे म्हणून तो जपानकडून खेळतो. सुझुकी त्याचं आडनाव आहे आणि त्याचं नाव आहे झिऑंग सुझुकी. जरूर त्याचा गेम बघा. एक लक्षात घ्या त्याचे वडील आफ्रिकेतल्या
घानामध्ये जन्माला आलेले आहेत आणि तिथून स्थलांतरित होऊन ते आत्ता ज्या देशाकडनं तो खेळतो म्हणजे जपानमधून तिथे आलेले होते. एक इंटरेस्टिंग केस आहे आणि ती म्हणजे पोर्तुगलच्या रेनॉटॉची. रेनाटो हा जरी पोर्तुगलकडून खेळत असला तरी त्याचे वडील जेव्हा फिफा खेळायचे तेव्हा ते केप दे वेर्दे केप दे वेर्दे हा आफ्रिकेतला अतिशय छोटासा देश आहे, त्याच्याकडून फुटबॉल खेळायचे. परंतु यांनी मात्र सिटिझनशिप कुठली घेतली, पण यांनी मात्र पोर्तुगलची सिटिझनशिप घेतली. आता हा जो केप दे वेर्देचा संघ आहे ना, अतिशय छोटस असं हा हा देश आहे. त्या देशातले जवळपास निम्म्याहून अधिक खेळाडू हे स्थलांतरितच आहेत किंवा असे आहेत की ज्यांच्या आई वडिलांचा जन्म भिन्न अशा देशांमध्ये झालेला आहे आणि त्याचा जन्म आणखीन तिसऱ्याच देशात आणि ते स्थलांतरित झाले चौथ्या देशात. सर्वात जास्त अशा प्लेयर्सची संख्या जर कुठल्या देशामध्ये असेल ना तर ती केप दे वेर्दे मध्ये आहे. एकूण जे 1250 खेळाडू आहेत ना त्यातले 300 खेळाडू असे आहेत की जे ज्या देशाकडून खेळतायत त्या देशात जन्माला आलेले नाहीत. लक्षात घ्या, 1200 पैकी 300 खेळाडू असे आहेत की जे त्या देशाकडून खेळतायत त्या देशात जन्माला आलेले नाहीत. आणि तुम्हाला सांगतो 400 खेळाडू असे आहेत की त्यांचे आई वडील आपला पोरगा ज्या देशातून खेळतोय त्या देशाचे ते जन्माला आले तेव्हा नागरिक नव्हते आणि किंबहुना ते भिन्न देशांच्या नॅशनॅलिटी मधनं आले परंतु त्या देशात स्थलांतरित झाले. पण त्या पोराचा जन्म आणखीन चौथ्या देशात झाला. असे 400 खेळाडू 1200 पैकी इकडे आहेत. म्हणजेच एक प्रकारे मला असं वाटतं हा फिफा वर्ल्ड कप हा फिफा वर्ल्ड कप कशाला म्हणायचा, याला आपण एक नवीन नाम दिलं तर तो म्हणजे देशांतराचा कप. कारण याचं कारण आता देशांतरित झालेल्या खेळाडूंची संख्या त्या देशात जन्माला येऊन त्या देशातच खेळणाऱ्यांच्या इतकीच या टुर्नामेंटमध्ये व्हायला लागली आहे. इतकं हे स्थलांतर आणि खेळाडू यांचं अतिशय जवळचं नातं आणि फुटबॉल आणि वैविध्य आणि विविध कल्चर आणि संस्कृत्यांचा संगम याचं अतिशय जवळचं नातं. आणखीन एक, इंग्लंड. इंग्लंडमध्ये जन्म झालाय आणि दुसऱ्या देशाकडून खेळतोय असे किती खेळाडू असावेत? 20हून जास्त. लक्षात घ्या, 20हून जास्त खेळाडू हे इंग्लंडमध्ये जन्माला आले आणि दुसऱ्या देशातनं खेळतायत. फुटबॉल हा तर स्पेनचा श्वास आहे, श्वास. त्या स्पेनमध्ये जन्माला आले आणि इतर दुसऱ्या कुठल्या देशाकडनं खेळतायत यांची संख्या सुद्धा 15च्या वर आहे. फ्रान्स. फ्रान्समध्ये जन्माला आले आणि इतर देशांकडून खेळतायत अशा खेळाडूंची संख्या तब्बल 26 पेक्षा जास्त आहे, तुम्हाला मी सांगतो. आता हे झालं खेळाडूंचं, हे झालं गोलीचं. या सगळ्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे त्या टीमचा मॅनेजर कोण आहे, कोच कोण आहे. आता हे जे मॅनेजर आहेत ना त्यांना अक्षरशः तुम्हाला सांगतो करोडो करोडो डॉलर्सचा पगार मिळतो. ते प्रचंड मेहनत घेतात. हो हो, तेच ते. सामना चालू असताना सीमारेषेच्या बाहेर उभा राहून जोर जोरात ओरडून खेळाडूंपेक्षा जास्त एनर्जीनी आपल्या प्लेयर्सना चीअरअप करत असतात, त्यांना सूचना देत असतात, कधी कधी आपल्या भावभावना व्यक्त करत असतात, स्ट्रॅटेजी बदलत असतात, सातत्यानं विरोधकांचा खेळ बारकाईनं बघत असतात, त्यातून काही निष्कर्ष काढत असतात. कधी कधी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आपल्याला सामना कोणाच्या बाजूनी आहे हे कळायला लागतं. मग आता मला एक प्रश्न पडतो आणि तो प्रश्न असा आहे आणि तिथंच तर खरी मेख आहे आणि त्याच्याकरताच तर हा कार्यक्रम आहे. मग आता 19 जुलैला कुठला संघ जिंकेल मला काही सांगता येत नाही. मे बी यू कॅन राईट दोज हू आर एक्सपर्ट की कुठला संघ जिंकू शकेल. त्यातला कॅप्टन जेव्हा तो वर्ल्ड कप उचलेल तेव्हा नेमका तो कोणत्या देशाने उचललेला असेल. ज्या देशाला तो रिप्रेझेंट करतोय त्यांनी तो उचलला हे टेक्निकली बरोबर आहे. पण त्याचा जन्म दुसऱ्या देशात झालेला असेल, त्याच्या आईचा जन्म तिसऱ्या देशात आणि वडिलांचा जन्म चौथ्या देशात. म्हणजे खऱ्या अर्थाने या वर्ल्ड कप मध्ये काय दिसेल ना तर ते उपनिषदातलं वाक्य आणि ते म्हणजे वसुधैव कुटुंबकम. म्हणजे भारत जरी या वर्ल्ड कप मध्ये नसला तरी भारतीय तत्वज्ञान मात्र या खेळामध्ये निश्चित तुम्हाला या टुर्नामेंटमध्ये दिसतं. हे या वर्ल्ड कपचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. याधुम ओरो यावूर केलिर. याधुम ओरो यावूर केलिर.
जे आपले प्रेक्षक तमिळ भाषिक आहेत त्यांना याचा अर्थ कळला असेल, पण जे तमिळ भाषिक नाहीत अशांसाठी याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो, आणि तो म्हणजे टू ऑल ऑफ अस ऑल टाउन्स आर लाईक होम टाउन्स. आपल्यापैकी सर्वांनाच आपण ज्या शहरात जाऊ ते शहरच आपलं एक प्रकारे होम टाउन असतं. अँड ऑल द पीपल इन दॅट टाउन आर अवर रिलेटिव्ह. आणि मग तिथली जी माणसं असतात तेच आपले जवळचे सुहृद आणि नातेवाईक असतात. म्हणजेच एक प्रकारे हे विश्वच ही माझे घर ही भावना 2000 वर्षापूर्वीच्या या तमिळ वचनातून आपल्याला पाहायला मिळते. यादुम ओरे यावरून केलीर. प्रेक्षको, जेव्हा भाषा संस्कृत्या, पेहराव, खानपान याच्यावरून माणसं एकमेकांना दुरावलेली असतात, त्यावेळेला लक्षात घ्या, त्यावेळेला अशी मिश्र संस्कृतीची अशी एक वेगळी टुर्नामेंट जेव्हा होते ना, तेव्हा खरोखरच या पृथ्वीचा अचंबा वाटायला लागतो, इथल्या माणसांचा अचंबा वाटायला लागतो. एकीकडे एकमेकांशी युद्ध करणारे देश आणि दुसरीकडे ज्या देशात जन्माला आला तो देश आपला नाही, ज्या देशातून आई आली तो देश आपला नाही, ज्या देशातून वडील आले तो आपला देश नाही, अशा देशासाठी घाम गाळणारे, रक्त सांडणारे आणि वर्षानुवर्ष मेहनत करणारे खेळाडू जेव्हा बघतो ना, तेव्हा स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणजे काय ते नक्की जाणवतं. तेव्हा या टुर्नामेंटमध्ये कोण जिंकेल मला माहित नाही, ते तुम्ही मला सांगणार आहात. पण आत्ता जर मला विचाराल तर या टुर्नामेंटमध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट अँड वर्ल्ड इज वन ही भावना निश्चित जिंकणार आहे. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. असे नवनवीन विषय घेण्याविषयी आम्हाला सूचित करा. जरूर पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निगुळकर शो.